श्रावणी, तुम्ही पण हळदी कुंकू लावा. नमस्कार करा. हे आचमन करून घ्या. श्री गणेशाय नमः. ओम माधवाय नमः. ओम केशवाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. काय चाललंय? मामा श्रावणी सोबत पूजेला बसलाय. हे 8वं आश्चर्य बघायला आपण इथे आलोय का? कुठे आहे तुझा प्रसाद? वेळ आली की मिळेल. कधी येणार आहे तुझी वेळ? चला, पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय. सत्यनारायणची पूजा संपन्न झालेली आहे. नमस्कार करून घ्या परत एकदा. श्रावणी बाळा, आता बाबांना नमस्कार कर. चार, 3, 2, यशस्वी हो. 1. वा वा वा, कौतुक सोहळा चालू आहे का? खेळ तर सुरू झालाय. आता प्रसाद मिळेल. लेखपात झाली म्हणून मिनिस्टर साहेबांनी पूजेचा थाट मांडलाय की. वा वा वा, चांगलंय चांगलंय चांगलंय. तुम्ही इथे येण्याचं कारण? अहो, तुम्ही आमचे सगळ्यात आवडते विरोधक. तुम्हाला इसून कसं जमल नाही का? हा, ठीक आहे, आता आलाच तर प्रसाद घ्या. पूजेचा लाडू खायला आलो इथं. तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ द्यायला आलोय. साहेब या. काय म्हणताय संदेश साहेब, इथे कसं काय येणं केलं? सॉरी पृथ्वी सर, आमच्याकडे अटक वॉरंट आहे. मिनिस्टर साहेबांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून पैसे देऊन त्यांच्या मुलीला पास केले असा गंभीर आरोप आहे त्यांच्यावर. बघितलंस का मॅडी, अलकनंदाने टाकलेला डाव. सांगितलं होतं ना तुला मी, पूजेनंतर प्रसाद मिळेल म्हणून. आता फक्त तू बघत राहा पुढे काय होतं ते. काय तमाशा लावलाय हा? काही काय बरळताय? मानावर आहात का? विश्वंभर राजे शिर्के, यो इक्रम गाडगे पाटलाचा फंदा आहे. भले भले यातनं सुटले नाहीत. आता तुमची बारी. तुम्ही बी नाही सुटणार बरं का? डायलॉग मारणं जमतं तुम्हाला, पण चुकीच्या ठिकाणी मारताय. या अंगावरची खादी जेवढी शुभ्र आहे ना, तेवढेच माझे हात आणि नियत स्वच्छ आहे. चिखल फेकून सूर्य झाकता येत नाही, लक्षात ठेवा. नाही, सूर्याला झाकता येत नाही बरोबर आहे, पण आता सूर्याला ग्रहण लागलंच की. आता ही तुमची शुभ्र खादी पोलीस चौकीतल्या बाकावर किती चमकते तेच बघायचंय मला. काही होणार नाही. ही स्टंट माझी बंद करा आणि निघा इकडनं. निघायला आलोय इथं, गुन्हेगारांनी पकडायला आलोय. पैसे देऊन पास केले, मार्क ऐकत घेतले, तुमच्या पोरीचे रिझल्ट मध्ये फ्रॉड केलाय तुम्ही.
काही काय बोलताय? हे सगळं खोटं आहे. माझे बाबा असं काही करणं शक्यच नाही. हे घ्या, याला म्हणतात चोराच्या उलट्या बॉम्बा. हा हा. पाटील साहेब, तुमचा काहीतरी मोठा गैरसमज झालेला दिसतोय. माझा भाऊ विश्वंभर असं कधीच करणार नाही. तो स्वच्छ चारित्र्याचा आहे. असं घाणेरडं राजकारण तो कधीच करणार नाही. आम्ही आता काय खोटं बोलालोय? हा? नक्कीच. कारण आरोप जेव्हा सिद्ध करायचा असतो ना, तेव्हा त्याला पुरावे लागतात. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना अटक करायला निघालात, पण काही पुरावा आणलायत बरोबर? पुरावे आहेत. पण त्याआधी साहेबांना आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. तिथं आम्ही त्यांची चौकशी करू आणि मग नंतर सगळे पुरावे सादर करू. तुम्ही काय बोलताय साहेब? तुम्हाला कळतंय का? साहेब प्लीज समजून घ्या, आमच्यावर सुद्धा प्रेशर आहे. प्रेशर कुणाचं आहे ना, ते चांगलंच कळतंय मला. पुराव्याशिवाय मी इथून हलणारे नाही, लक्षात ठेवा. साहेब प्लीज सहकार्य करा, आम्हाला आमचं काम करू द्या. तुमच्या कामामध्ये मला अडथळा आणायचा नाहीये, पण मला पुरावा बघायचा आहे. बघा मीडियावाले, बघा, दाखवा समजाय जनतेला हा की मंत्री साहेब पोलिसांचं देखील ऐकत नाहीत. हा साहेब, विनंती कसली करताय तुम्ही? हा, गुन्हेगार यो गुन्हेगारच असतो, अटक करा त्यासनी आणि घेऊन चला आता. हं? जोवर गुन्हा सिद्ध होत नाही ना, तोवर कुणालाही गुन्हेगार म्हणण्याचा अधिकार दिला नाहीये तुम्हाला. त्यासाठी कायदा आणि न्याय व्यवस्था आहे. पुरावे टाका, गुन्हा सिद्ध करा आणि मग आरोप करा. हे बघा, आवाज वाढवून ना सत्य बदलत नसतं. खरं तर यांना बेड्या घालून यायला पाहिजे, पण मंत्री असल्यानं पोलिसांना यांच्यावरती काही जबरदस्ती करता येणार नाही. आता मी सांगतो ना तुम्हाला इथं काय होणार आहे ते. सांगू का? मंत्री साहेब त्यांच्या पॉवरचा वापर करणार, इथून सगळी सूत्र हलवणार, हा, आणि आपण स्वतः कसे निर्दोष आहोत हे सिद्ध करणार. हे असे राजकारणी राजकारणात असल्यावरती काय अपेक्षा ठेवणार? लोकांची फसवणूकच होणार ना. मला सांगा, ही जागा कोणाला मिळायला पाहिजे होती? तर एका गोरगरबी विद्यार्थ्याला, होतकरू विद्यार्थ्याला मिळायला पाहिजे होती. पण मिळाली कुणाला? मंत्री साहेबांच्या लेखीला. हा,